शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा उमरज येथे होणार आहे। या अनुषंगाने कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी शनिवारी उमरज येथे भेट दिली। शिवसेनेचे कार्यकर्ते उमेदवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमरज येथे हेलिपॅड व सभेसाठी मैदान तयार करण्याच्या अनुषंगाने राजेंद्रसिंह यादव यांनी पाहणी केली। कराड शहरात शिवसेनेने मोठा विजय मिळवला। या विजयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद जनतेमधून मिळत आहे। उमरज जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट महादेव साळुंके, इंदोली गटाचे उमेदवार नयन निकम तसेच मसूर गटाचे उमेदवार सोमनाथ चव्हाण व अन्य उमेदवार शिवसैनिक यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना राजेंद्रसिंह यादव म्हणालेत, उमरज जिल्हा परिषद गटात तुम्ही आलेला आहात, तिथून धनुष्यबाणावर कराड उत्तरमधून ताकद तुम्ही कार्यकर्त्यांना मागे उभी करताय, काय प्रतिक्रिया? आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी उमरज असेल, पाल असेल, मसूर असेल, ताळे असेल, सापळ असेल, या 4-5 जिल्हा परिषदेच्या गट आणि गणाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी व आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब हे उमरज या ठिकाणी जाहीर सभा या ठिकाणी घेणार आहेत। आपल्या सर्व उमेदवारांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी 31 तारखेला दुपारी 4 वाजता उमरज येथे आदरणीय शिंदे साहेब व पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांची जाहीर सभा होणार आहे। कराडमध्ये खूप मोठे यश तुम्हाला मिळालं, त्यानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एकूणच तुमची पाहणी आणि काय तुम्हाला वाटतं की किती आपल्याला जागा मिळू शकतात? निश्चितपणे कराड नगरपालिकेमध्ये सर्व मतदार बंधू भगिनीने आम्हाला चांगल्या पद्धतीने विश्वास टाकून जे यश दिलं, त्याप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या धनुष्यबाणाला सर्व जनता कौल देईल व समाजाच्या विकासासाठी, आपल्या परिसराच्या संपूर्ण या भागाच्या विकासासाठी आमच्या सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना संधी देतील।